आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। लोकसभा जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची मुंबईत बैठक संपन्न झाली। यात मतदारसंघनिहाय जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद तर सोडाच पण किरकोळ मतभेद सुद्धा नसल्याचं संजय राऊतांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत अधिकृत स्थान देण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालाय आणि महाविकास आघाडीकडून या संदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आले। या पत्रावरती नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊतांची सही आहे। वंचितचा महाविकास आघाडीत समावेश केल्याचं जे पत्र जारी करण्यात आले ते मी पाहिलेलं नाही अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली। आमच्याकडे पत्र आल्यानंतर ते बघून बोलू असं ते म्हणाले। महाविकास आघाडीच्या बैठकीत आपला अपमान झाल्याचा आरोप वंचितचे उपाध्यक्ष पुणकर यांनी केला। आम्हाला तासभर बाहेर बसवून ठेवलं असं पुणकरांनी सांगितलं। तसंच जर जागा वाटप ठरलं नसेल तर आमचा प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला मान्य करून चर्चा सुरू करा असं देखील त्यांनी महाविकास आघाडीला बजावलं। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी वंचितनं 3 प्रमुख नेते पाठवले होते। आल्यापासून ते आपल्या सोबत असून वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांनी महाविकास आघाडीसोबत जेवण केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। सकारात्मक चर्चा झाली असून नवनवीन मित्र मिळाल्याचं ते म्हणत 2 तारखेच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं आपली पहिली यादी जाहीर केली। 16 उमेदवारांची यादी समाजवादी पक्षाकडून जारी करण्यात आली आहे। 93 वर्षांच्या शफिकुर रहमान बरक यांचा देखील या यादीत समावेश आहे। 8 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत ईडी कार्यालयातून बाहेर पडले। त्यांची खिचडी कोंबडी घोटाळा प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली। केवळ काही लाखांसाठी आपली चौकशी केल्याचं सांगत प्रत्येक चौकशीवेळी सहकार्य करणार असल्याचं संदीप राऊत म्हणाले। तब्बल 7 तासानंतर किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी संपली। कथित बॉडी बॅग बाबत चौकशी झालीच नाही तर किश कंपनी संदर्भात चौकशीमध्ये विचारणा झाल्याची माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली। ईडीकडून जे पेपर्स मागवण्यात आले होते ते त्यांना देणार असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं। सांगली लोकसभा मतदारसंघ आणि भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं। राज्यातील 48 लोकसभा कार्यालय 31 जानेवारीपासून कार्यरत होणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुक्त संवाद यात्रेला सुरुवात झाली। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात विदर्भातील मातृतीर्थ सिंदखेड राजा ते दादर येथील शिवतीर्थापर्यंत ही मुक्त संवाद यात्रा असणार आहे। या यात्रेमध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते गावोगावी जाऊन शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधणार आहेत। बुलढाण्याची जागा आमचीच आहे आणि ती आम्हीच लढवणार अशी घोषणा सुषमा अंधारेंनी केली। जागा वाटपावरती अद्याप चर्चा सुरू असताना अंधारे यांनी ही घोषणा केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। एकनाथ खडसे यांची लोकसभा लढण्याची इच्छा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने अशा शब्दात शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला। तर खडसे राष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा लढतील अशी टीका त्यांनी केली। छगन भुजबळांचं कॅबिनेट ऐकत नाही हे दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। भुजबळांना जे कॅबिनेटमध्ये मांडता येत नाही ते कॅमेऱ्यासमोर येऊन मांडावं लागतंय। यातच ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश असून भुजबळांचा अपमान केला जात असल्याचं त्या म्हणाल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। येत्या आठवड्यात एनडीएची बैठक होणार असून त्यासाठी हे दोन्ही नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची देखील माहिती मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावरती येत आहेत। पुणे एअरपोर्ट टर्मिनल मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन देखील ते करणार असून किल्ले शिवनेरीवरती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे, त्यांनी भाजपला सोडावं आणि आमच्यासोबत यावं असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं। आमच्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा आहेत आणि शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आंबेडकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, त्यावर त्यांनी ही दुसरी ऑफर केली आहे। उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री आणि खासदारांचे फोटो असलेले बॅनर चोरीला गेलेत। शिवसेना शाखेवरती हे बॅनर लावण्यात आले होते आणि यासंबंधी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख राजू वाळुंज यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि दोघांची मातोश्री निवासस्थानी भेट झाली। रघुराम राजन यांनी वेळोवेळी मोदी सरकारच्या आर्थिक नीतीवरती टीकेची झोड उठवली होती, मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं खासदार क्रीडा संग्रामाचं येत्या 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलंय। युवासेनेकडून शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आली आणि या कक्षातर्फे 60,000हून अधिक गरीब आणि अनाथ मुलांसाठी मोफत वह्यांचं वाटप केलं जाणार आहे। तसंच या माध्यमातून 60 अनाथ मुलांचा वार्षिक शैक्षणिक खर्च सुद्धा युवासेना शैक्षणिक मदत कक्षातर्फे केला जाणार आहे। मराठा सर्वेक्षणाला 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत हा निर्णय झाला। या मुदतवाढीला शासनाकडून सुद्धा तत्काळ मंजुरी देण्यात आली। मराठा सर्वेक्षण आता 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। गेल्या आठवड्याभरात मागासवर्ग आयोगाकडे तब्बल 3,500 तक्रारी, हरकती आणि अर्ज सूचना प्राप्त झाल्यात। आयोगाकडून तक्रारींचं वर्गीकरण सुरू असून सर्वेक्षणादरम्यान प्रगणकांना सुद्धा अनंत अडचणी आल्याच्या आयोगाकडे तक्रारी आल्यात। काही गावांची नावं गायब तर काही गावांची नावं डबल आढळली आहेत। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आणि या प्रकरणातील सुनावणीच्या वेळी आरक्षण समर्थकांना बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे। मोठ्या संघर्षानंतर हे सरकारी अध्यादेश निघाले, त्यामुळे हा निर्णय कोर्टामध्ये सक्षम पद्धतीने मांडणं ही जबाबदारी असल्याचं मत ॲडव्होकेट राज पाटील यांनी व्यक्त केलं। किल्ला रायगडावरती मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। रायगडावरती येऊन ऊर्जा मिळते, आता आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले। तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला। सगळे चोऱ्यांबाबत महाराष्ट्र सरकारनं अध्यादेश काढला आणि या अध्यादेशासंदर्भात 15 दिवसात विशेष अधिवेशन बोलावून कायद्यात रूपांतरण करावं। उद्यापासून तातडीनं अंमलबजावणी झाली नाही तर 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। मनोज जरांगे पाटील रायगडाहून पुण्याकडे निघाले, मात्र अचानक स्नायू दुखावल्यामुळे त्यांनी वाहन थांबवून रस्त्यावरती बैठक मारली आणि तात्पुरते उपचार केल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे वाहनानं पुण्याकडे रवाना झाले। रायगडावरती पायी गेल्यानं जरांगेंना दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जाते। वर्ध्यामध्ये मराठा कुणबी सर्व्हेला सुरुवात झाली आणि सर्व्हेला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत। खासगी संस्थांचे कर्मचारी सर्व्हे करण्यात आघाडीवरती असून शासकीय कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचा आरोप होतोय। सोलापुरात मराठा सर्वेक्षणात अनेक त्रुटी आढळल्या आहेत। खासगी व्यक्तींकडून सर्वेक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागासवर्ग आयोगानं सुरू केलेलं सर्वेक्षण जवळपास 70% पूर्ण झालंय। मराठा समाजातील अतिशय गरीब कुटुंब या सर्वेक्षणात आढळून आली आहेत। ओबीसी ऐवजी स्वतंत्र आरक्षण मिळावं अशी भावना व्यक्त केली जाते। राज्यात एकूण 57 लाख कुणबी नोंदी आढळल्याची माहिती समोर येते आणि यात मराठवाड्यामध्ये फक्त 23,290 नोंदी सापडल्या तर आतापर्यंत 38,97,391 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। बुलढाणा जिल्ह्यात मराठा कुणबी सर्वेक्षणासाठी विविध पथकं अथक प्रयत्न करत आहेत। त्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक सदस्याची माहिती घेतली जाते। आतापर्यंत 80% सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मागासवर्गीय आयोगाकडून मराठा कुणबी आणि इतर जातींचं सर्वेक्षण सुरू आहे। जिल्ह्यातील 2,29,000 कुटुंबियांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून हे जिल्ह्यातील 700 गावात 2,600 प्रगणक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतायत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती खासदार सुनील तटकरे यांनी भाष्य केलं। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का नको असं तटकरे म्हणाले आणि यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील निशाणा साधला। आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलं। ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे भुजबळांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त पद्धतीनं बोलणं योग्य नाही असं नरेश म्हस्के म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली असा आरोप मराठा मोर्चा राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी सांगितलं। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 2 दिवसात महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती लाखे पाटील यांनी दिली। ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा ही हास्यास्पद आहे।
सरकार आणि न्यायालयानं मान्य केलेलं ओबीसी आरक्षण आहे, मात्र स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी काही जण ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा वापरतायत। देशातील कुठलाही नागरिक ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड यांनी दिलं। मुंबईत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। सरकारनं काढलेल्या अध्यादेशामुळे ओबीसी समाजात उद्रेक आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली। अध्यादेशाचा निर्णय कॅबिनेट पुढे गेलेला नाही, हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाला विचारात न घेता काढला गेल्याचा आक्षेप वडेट्टीवारांनी घेतला। 1 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाबाबत तहसील कार्यालयात हरकती दाखल करणार असल्याचं नांदेडमधल्या ओबीसी समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं। तर हरकती दाखल करण्यासाठी जिल्हा आणि तालुका निहाय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी ओबीसींनी केली। शहापूर तालुक्यातील आवरे गावच्या हद्दीमध्ये भातसा कालव्यालगत असलेल्या अनिल पाटलांच्या फार्म हाऊसमधील एका श्वानाचा तसंच फार्म हाऊसमधून 500 मीटर अंतरावरती असलेल्या एका श्वानाचा मृत्यू झाला। दोघांनी काहीतरी स्फोटक पदार्थ खाल्ल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। बदलापूर कर्जत खरवई रस्त्यावरच्या एमआयडीसीतील महावितरणच्या कार्यालयासमोरील चौक हा सध्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय। रस्त्याचं काँक्रिटीकरण करताना रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईनचं चेंबर असल्यामुळे काम अर्धवट ठेवलंय, त्यामुळे खड्डा झाल्यानं अपघात होत असल्याचं समोर येतंय। दरम्यान रस्ता नीट करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते। कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील सोनेवली गावात गृहसंकुलाचा शेकडो लिटर सांडपाणी काही प्रक्रिया न करता शेतात सोडलं जातंय, त्यामुळे शेताला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय। याबाबत नगरपालिका प्रशासनासह पत्रव्यवहार करूनही काही उपयोग होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी यांचा उर्साचा उत्सव जल्लोषात पार पडला, मात्र उत्सवाच्या वेळी डीजेवाल्यांनी आवाजाची मर्यादा न पाळल्यानं धाराशिव पोलिसांनी डीजे वाजवणाऱ्या 16 डीजेंविरोधात गुन्हे दाखल केलेत। बुडलेल्या बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावरती धरणं आंदोलन करण्यात आलं होतं आणि अखेर 7 तासानंतर ठेवीदारांचं धरणं आंदोलन मागे घेण्यात आलंय। विभागीय आयुक्तांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर ठेवीदारांनी आंदोलन मागे घेतलं। मराठा आरक्षणापाठोपाठ आता मुस्लिम समाज सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय। परभणीतल्या गंगाखेड तालुक्यातील मुस्लिम महिलांनी तहसीलदारांना निवेदन देत आरक्षणाची मागणी केली। सहारा इंडिया परिवारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना व्याजासह त्यांचे पैसे परत करण्याचं आश्वासन केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं, मात्र अद्याप गुंतवणूकदारांना पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त ऑल इंडिया जन आंदोलन संघर्ष न्याय मोर्चाच्या वतीनं 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। शासकीय नोकर भरतीतील घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नोकर भरती प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भंडाऱ्याच्या तवेपारमध्ये शिक्षकाची बदली थांबवावी यासाठी पालकांनी घेराव आंदोलन केलं। जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींच्या केबिनला घेराव घालून विद्यार्थीप्रिय शिक्षकाची बदली थांबवण्याची विनंती करण्यात आली। पुण्यामध्ये ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरची होळी केली। ओबीसींचा घात करणारा हा जीआर असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला। सदोष तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जाव्यात अशी मागणी करत भंडाऱ्यामध्ये आम आदमी पक्षानं आंदोलन केलं। पेपरफुटीतील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा आणि 10 कोटींचा दंड आकारावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती छोट्या मुलीनं एटीव्हीचे हँडल जोरात फिरवलं आणि एकच गोंधळ उडाला। हँडल फिरवताच एटीव्ही एका उंटाला जाऊन धडकली आणि अचानक झालेल्या या अनुचित प्रकारानं उंट देखील उधळला। यामध्ये उंटावरती बसलेल्या महिलेनं उंटाची दोरी शेवटपर्यंत घट्ट धरून ठेवली होती, त्यामुळे ती महिला थोडक्यात बचावली। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी दोन्ही गेट खुली करण्यात आली आहेत। दोन्ही गेटमधून प्रवेश मिळत असल्यामुळे पर्यटकांना प्राण्यांचं सहज दर्शन होत आहे, त्यामुळे पर्यटक नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाला पसंती देताना दिसत आहेत। टाटा पॉवरच्या वीज बिलात वाढ झाल्याची बातमी एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केली होती। ती पाहताच भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी त्याची चौकशी केली। त्यावरती ही बातमी चुकीची असून वीज बिल वाढवलं नसल्याचं लेखीपत्र टाटा पॉवरकडून देण्यात आलंय।
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरती वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडं झुडपं तोडून टाकण्यात येत आहेत। अपघातामध्ये वाढ होत असल्यानं राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं ही कारवाई केली। नांदेडमध्ये आधार कार्ड संलग्न करण्यासाठी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची गर्दी वाढली आहे। 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। चंद्रपूरच्या आवारपूर येथील अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनीच्या कामगारांनी वेतनवाढीसाठी 29 जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले। त्यामुळे दोन्ही कंपन्यांचं उत्पादन ठप्प झालंय। गेल्या काही वर्षात स्थायी कामगार निवृत्त झाल्यानंतर कंत्राटी कामगारांवरती कामाचा ताण पडतोय आणि यासाठी वेतनवाढीची मागणी करत हे आंदोलन केलं जात आहे। आणि बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।